नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात शिवसंकल्प अभियान कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी पालघर दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरकडे लक्ष देणार आहेत. शनिवारी मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसंकल्प अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा आहे. मनोर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा देखील करतील. 10 तारखेला म्हणजेच उद्या शिवसेनेचा मनोरमध्ये कार्यकर्ता मेळावा होणार. यासाठी शिंदे सरकार मनोरमध्ये उपस्थित राहणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी 11 तारखेला जिजाऊ संघटनेचा निर्धार मेळावा होणार आहे. यामुळे लोकांमध्ये विविध चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा शिवसंकल्प अभियान शनिवारी 6 जानेवारी 2024 रोजी खेड येथे पार पडला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की हजारो लोकप्रतिनिधी शिवसैनिक मोठ्या विश्वासाने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहेत. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांचा हा विश्वास सार्थ करण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही असा त्यांचा विश्वास आहे आणि अनेक शिवसैनिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र एकीकडे शिंदे सरकार हे मनोरमध्ये जो मेळावा घेणार आहेत तो राजकारणी दृष्टिकोनातून घेणार असल्याची चर्चा आहे. तर निलेश सांबरे जो मेळावा घेणार आहे ते सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून घेणार आहे अशी सर्वसामान्यांतून चर्चा आहे. तर जिल्ह्याच्या विकासासाठी जे काम कोणत्या आमदाराला जमलं नाही, कोणत्या खासदाराला जमलं नाही, कोणत्या मंत्र्याला जमलं नाही, ते काम फक्त निलेश अप्पा सांबरे यांनी करून दाखवलं आहे अशी लोकांची आज प्रतिक्रिया आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या अनुषंगाने जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागात त्यांनी उभारलेल्या सामाजिक कार्यामुळे या भागातील प्रभावित झालेला मोठा युवा वर्ग, आदिवासी, वंचित घटक त्यांच्या या 11 फेब्रुवारीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. आणि या निर्धार मेळाव्यात सांबरे हे नेमकं काय निर्धार करणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र शिंदे सरकार पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच व्यक्तींच्या सर्वतोपरी विकास होण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्धार करणार आहेत का? पालघर जिल्ह्यातील सामाजिक, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन विकास घडून आणतील का? तरुणांच्या कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीवर शिंदे सरकार भर घालतील का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून फक्त पालघर शिवसेनामय करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येत आहे का अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमधून होत आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.